मुंबई ते साल होतं 1946 म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर 1 वर्ष. मलबार हिलवरच्या एका पॉश बंगल्यात एक उंच बारीक सडपातळ आणि अतिशय नीटनेटका माणूस निघायच्या तयारीत उभा होता. त्याच्या अंगावर एकही सुरकुती न पडलेला सूट होता. डोक्यावर एक करडी टोपी होती. समोर एक 2 वर्षाचं पोर रांगत त्याच्या पायाशी आलं. त्या लहानग्याची नजर त्या करड्या टोपीवरती होती. तो हात लांब करून त्या लहान मुलाला उचलून घेतो, डोक्यावरची ती टोपी काढतो आणि त्या 2 वर्षाच्या नातवाच्या डोक्यावर ठेवतो. म्हणतो, ठेव ही तुझ्याकडेच, तुलाच असू दे. ही त्या दोघांची शेवटची भेट होते. पुढच्या वर्षभरात त्या माणसाला स्वतःचा एक देश मिळणार होता आणि आता हा माणूस कोण हे तुम्ही ओळखलं असेलच. हे मूल कोण हे मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो. पुढच्या वर्षभरात एक सीमारेषा आखली जाणार होती, जिनं कोट्यवधी माणसं 2 देशांमध्ये विभागली जाणार होती. पण गंमत अशी की त्याच माणसाचं स्वतःचं रक्त, स्वतःचा एकुलता एक वारस त्या नव्या देशात कधीही गेला नाही. तो इथेच राहिला, भारतात. हा माणूस म्हणजे मोहम्मद अली जिना. मग त्याचा तो 2 वर्षांचा नातू आज भारतातल्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या पैकी एक आहे. पण ते घराणं आहे पारशी. मग या मुंबईच्या पारशी घराण्याबरोबर कट्टर मुस्लिम असलेल्या जिनांचा संबंध कसा आला? टाटा, बिर्ला, अंबानींपेक्षा जुन्या अशा या मुंबईतल्या रईस खानदानाबरोबर जिनांचा नेमका संबंध काय? शेवटच्या काळात जिना आणि या त्याच्या रक्ताच्या वारसांच्या मध्ये नेमकं काय घडलं? जिनानं एक राष्ट्र निर्माण केलं, पण त्याच्या मुलीनं त्या राष्ट्राला लाथ मारली. हा माणूस स्वतःच्या मुलीला, स्वतःच्या घराला सांभाळू शकला नाही. कट्टर मुस्लिम असणाऱ्या जिनाच्या मुलीनं एका पारशी मुलाबरोबर लग्न का केलं? ते वाडिया कुटुंब आहे तरी कोण? आणि आज फाळणी होऊन इतकी वर्ष झाल्यावर देखील जिनाचं ते मलबार हिलवरचं 1000 कोटी रुपयांचं घर रिकामं का उभं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. जिनांच्या गोष्टीत शिरण्यापूर्वी आपल्याला वाडिया कुटुंब समजून घ्यावं लागेल, कारण ही गोष्ट जिनांच्या फार अगोदर सुरू होते. साल होतं 1736. तेव्हा मुंबई नुकतीच इंग्रजांच्या हातात आलेली होती. एक दलदलीचं छोटं बेट होतं. सुरतेहून एक पारशी गृहस्थ इथे आला. त्याचं नाव होतं लवजी नुसरवानजी वाडिया. व्यवसाय जहाज बांधणी. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीला जहाजं आणि गोद्या म्हणजे डॉक्स बनवून देण्याचं कंत्राट त्याने मिळवलं आणि 1750 साली लवजीनं त्याच्या भावानं दोघांनी मिळून जी कोरडी गोदी असते तशी ड्राय डॉक बांधली. ती संपूर्ण आशियातली पहिली कोरडी गोदी होती. हे वाडिया बंधू ब्रिटिश नेव्हीची पूर्वेकडची सगळी जहाजं बांधत होते. का? कारण त्या काळात इंग्लंडमध्ये नेपोलियन विरुद्धच्या युद्धांमुळे जहाजांसाठी लागणारं जे ओकचं लाकूड होतं ते संपत चाललेलं होतं आणि भारतात मलबारचं सागवान होतं, जे कुजण्याला किंवा समुद्रातल्या किड्यांना अजिबात दाद देत नव्हतं. वाडियांनी बांधलेलं HMS त्रिंकोमाली हे जहाज 1817 साली पाण्यात उतरलं. ते आज देखील 209 वर्षानंतर इंग्लंडमध्ये अजूनही तरंगते. एक भारतीय कुटुंबाने बांधलेली लाकडी जहाजं 2 शतकानंतर देखील पाण्यावर उभी आहेत. या गोष्टीचं आपल्याला आज आश्चर्य वाटतं. त्या जहाजाच्या तळाशी बांधणी सुरू असताना पारशी झोरोस्ट्रियन परंपरेनुसार एक चांदीचा खिळा ठोकला गेलेला होता जहाजाच्या कल्याणासाठी. असा खिळा ते प्रत्येक जहाजाला ठोकायचे, म्हणजे ही एक त्यांची खून होते. आणि एका ब्रिटिश युद्धनौकेच्या पोटात एक पारशी धार्मिक विधी अजून देखील दडलेला आहे. कित्येक नौकांमध्ये तो तेव्हा अशा प्रकारे मारला गेला होता. वाडियांच्याच एका जहाजाच्या डेकवर बसून हाँगकाँग चीनकडून इंग्रजांकडे देणारा तह झालेला होता. नेपोलियन बोनापार्टचा युरोपमध्ये जो पराभव झाला, त्यासाठी ज्या सागरी लढाया झाल्या त्यासाठी वाडियांनीच बांधलेली जहाजं वापरली होती. इंग्रजांनी लवजी वाडियांना त्यांच्या कामाबद्दल काय बक्षीस दिलं? पदव्या दिल्या, चांदीच्या मोजपट्ट्या दिल्या, सोन्याची पदकं दिली, इतर गोष्टी दिल्याच. याच्याशिवाय मुंबईतली एक जमीन दिली. इंग्रजांनी वाडियांना जी जमीन दिली ती 280 वर्षानंतर त्या जमिनीची आज काय किंमत होती ही मी तुम्हाला पुढे सांगेन. आणि ती जमीन कुठं होती हे जरी तुम्हाला कळलं तरी तुमचे डोळे विस्फारतील. पुढे मग वाफेची इंजिन आली, लोखंडी जहाजं आली आणि लाकडी जहाज बांधणीचा काळ संपत गेला. पण वाडियांनी स्वतःला बदललं. 1879 साली नवरोजजी वाडिया यांनी मुंबईत एक लाल विटांच्या शेडमध्ये एक कापड गिरणी चालू केली, ज्याचं नाव ठेवलं बॉम्बे डाईंग. जिनं पुढे जवळजवळ 125 वर्षाहून अधिक काळ न चुकता लोकांना डिव्हिडंड दिला. मुंबईतलं प्रसिद्ध वाडिया रुग्णालय, बागा, इतर कामं जी दिसतात ती सगळी नवरोजजींची पत्नी बाई जरबाई वाडिया यांनी उभी केलेली आहेत. गरीब पारशी कुटुंबासाठी त्यांनी मुंबईत 5 वसाहती बांधल्या. 1500हून अधिक घरं त्यांनी त्याच काळात बांधलेली होती. 19व्या शतकातलं हे खाजगी सामाजिक गृहनिर्माण होतं आणि ती घरं आज देखील मुंबईत तशीच उभी आहेत.
नौरोजी नंतर हे साम्राज्य आलं त्यांचे पुत्र सर नेसवाडिया यांच्याकडं, ज्यांना कॉटन किंग म्हणून ओळखलं जातं. आता हा प्रीती झिंटावाला नेसवाडिया नाही, तर त्याचा हा 3 पिढ्या अगोदर असलेला नेसवाडिया आहे, ज्यांनी मुंबईला जगातल्या सर्वात मोठ्या कापूस बाजारांच्या पैकी एक बनवण्यात मोठा वाटा उचलला. आणि याच नेसवाडिया यांच्या मुलाचं नाव होतं नेव्हिल वाडिया. हे नाव लक्षात ठेवा, कारण याच नेव्हिल वाडियांच्या आयुष्यात मोहम्मद अली जिना येणार होते. पण जिना वाडियांच्या आयुष्यात येण्यापूर्वी एक पारशी मुलगी जिनांच्या आयुष्यात आली होती, आणि इथे या संपूर्ण गोष्टीची खरी सुरुवात होते. तिचं नाव होतं रतनबाई पेटीट. तिला सगळे वृत्ती म्हणायचे. सर दिनशा पेटीट नावाचे एक अत्यंत महत्वाचे काँग्रेसचे नेते त्या काळात होते, जे अत्यंत मोठे उद्योगपती देखील होते. आणि वृत्ती ही या श्रीमंत उद्योगपतीची एकुलती एक मुलगी होती. आणि मोहम्मद अली जिना हे तिच्या वडिलांचे जवळचे मित्र होते. 1916 साली दार्जिलिंगला एकदा सुट्टीमध्ये वृत्तीच्या वडिलांनीच बेसावधपणे जिन्नांना देखील आपल्या सोबत घेतलं, आणि तिथेच हा 40शीतला जिना 16 वर्षाच्या वृत्तीच्या प्रेमात पडला. आपल्या मित्राच्या मुलीवरच त्यानं डोळा ठेवला. ती लहान होती, अवखळ होती, अल्लड होती. या गोष्टीचा जिनाने फायदा घेतला. त्याचं आणि 16 वर्षाचा वृत्तीचं प्रेम फुललं. जिना हुशार होता, बॅरिस्टर होता. त्याने वृत्तीच्या वडिलांशी आधी आंतरधर्मीय विवाहाबद्दल जनरल चर्चा केली. दिनशा पेटीट यांना त्याने विचारलं की अशा प्रकारचे लग्न झाले पाहिजेत काय, तर त्यावर ते म्हणाले की यात काही चुकीचं नाही, अशा प्रकारचे विवाह झाले पाहिजेत. मग जिनाने सांगितलं की मला तुमच्या मुलीबरोबरच लग्न करायचं आहे. सर दिनशा पेटीट हादरून गेले. त्यांनी या गोष्टीला नकार दिला. वृत्ती अल्पवयीन असल्याने त्यांनी लग्न रोखायचा प्रयत्न केला. पण 1 वर्षानंतर जेव्हा ती वयात आली, तेव्हा ताज हॉटेलमध्ये वृत्तीच्या वाढदिवसाच्या दिवशीच भव्य पार्टीमध्ये तिने जाहीर केलं की ती मोहम्मद अली जिना बरोबर लग्न करणार आहे. सभागृहामध्ये भयान शांतता पसरली. रतनबाई ही जिनांची दुसरी बायको होती, हे इथं लक्षात ठेवा. त्यांची पहिली बायको अगोदरच त्यांनी लग्न केलेलं होतं, जी वारलेली होती. वृत्तीने 1918 साली इस्लाम स्वीकारला आणि जिनांशी लग्न केलं, आणि याची किंमत तिने मोजली. पारशी समाजानं तिला वाईट टाकलं. पारशी पंचायतीने तिच्या कुटुंबालाच अल्टिमेटम दिला की एकतर तुम्ही तुमच्या मुलीला बाहेर करा, बहिष्कृत करा, नाहीतर तिला जाहीरपणे बेदखल करा आणि तिच्याबरोबरचे सगळे संबंध तोडा. कुटुंबाने दुसरा पर्याय निवडला. आपल्या श्रीमंत घरातून हाकललेली वृत्ती जिनांच्या घरी गेली. पण ही प्रेम कहाणी काही सुखाची नव्हती. दोघांच्या दुरावा आला आणि 20 फेब्रुवारी 1929 रोजी मुंबईच्या त्याच ताज हॉटेलमध्ये, जिथं तिनं आपल्या लग्नाची घोषणा केलेली होती, तिथंच वृत्तीचा मृत्यू झाला. तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी तिनं घोषणा केलेली होती त्याच दिवशी. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचं कारण आजही समजलेलं नाही. मोहम्मद अली जिनांच्या अत्याचाराला कंटाळून तिने कदाचित आत्महत्या केलेली असू शकते. जिना मात्र त्यावेळेला तिथं नव्हते, त्यावेळेला ते दिल्लीत होते. त्यांना ही बातमी फोनवर कळली. जिना आला आणि इस्लामिक पद्धतीने त्यानं तिचा अंत्यसंस्कार केला आणि तो निघून गेला. वृत्ती आणि जिनांना या मधल्या काळामध्ये एक मुलगी झाली होती. त्या मुलीचा जन्म झाला 15 ऑगस्ट 1919ला. हा योगायोग लक्षात घ्या, 15 ऑगस्टलाच मुलीचा जन्म झाला. वृत्तीच्या आईनं म्हणजे लेडी दिना पेटीट यांनी या नातीवर खूप माया केली, म्हणून आजीचंच नाव या नातीला दिलं गेलं, म्हणजेच दिना. जिची आत्या होती फातिमा जिना, जिने दिनाला कुराण शिकवलं, नमाज शिकवली, या सगळ्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न केला, कारण या मुलांना आपण इस्लामिक पद्धतीनेच वाढवायचं असं जिनाने ठरवलं होतं. पण आता काळ कसा कधी कधी झक्को देतो बघा. हे साल होतं 1938. दिना म्हणजे जिनांची मुलगी आता 19 वर्षाची झाली होती. जिनाने तिला कट्टर मुस्लिम करायचा प्रयत्न केला होता, पण ती बरोबर एका पारशी व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्याचं नाव होतं नेव्हिल वाडिया. होय, तेच वाडिया, जहाज बांधणारे, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. बॉम्बे डाईंग चालवणारे कॉटन किंगचे जे मालक होते त्यांचे पुत्र. जिना इकडे मुसलमानांसाठी पाकिस्तान मागत होता आणि जिनांची मुलगी मात्र पारशी माणसाबरोबर लग्न करायला तयार बसलेली होती. जिनाने भरपूर विरोध केला. जिनाला फाट्यावर मारून 16 नोव्हेंबर 1938ला म्हणजे 19 वर्षाची असताना दिनाने नेव्हिल वाडिया यांच्याबरोबर लग्न केलं. मोहम्मद अली जिना लग्नाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नव्हता. MC छागला जे जिनांचे कनिष्ठ सहकारी होते त्या काळामध्ये, ते पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देखील झाले. त्यांच्या रोजेस इन डिसेंबर या आत्मचरित्रामध्ये त्यांनी सांगितलंय की जिनांनी दिनाला विचारलं की भारतात लाखो मुस्लिम मुलं असताना तुला एक पारशीच कसा काय सापडला. त्यावेळेला दिनानं मग उत्तर दिलं, या देशामध्ये लाखो मुस्लिम मुली असताना देखील तुम्ही बरोबर माझ्या पारशी आई बरोबरच का लग्न केलं. जिनाकडे या प्रश्नाचं खरं उत्तर नव्हतं, पण त्यानं सांगितलं की
तिनं अगोदरच इस्लाम स्वीकारला होता. खरं तर ही थाप होती. तो अगोदर वृत्तीच्या प्रेमात पडलेला होता आणि फक्त लग्नाच्या अगोदर फॉर्मॅलिटी म्हणून आणि हट्ट म्हणून त्यानं तिला इस्लाम स्वीकारायला लावलेला होता. या एका वाक्यात खरं तर फाळणीचं संपूर्ण तर्कशास्त्र दडलेलं आहे. जिनांची मुलगी पारशी माणसाबरोबर लग्न करत होती आणि जिनांचा आक्षेप होता की तो माणूस इस्लाम स्वीकारत नव्हता. म्हणजे मुलगा मुस्लिम असेल तर मुलगी कुठल्याही धर्माची असेल तर तिनं धर्म बदलायचा आणि मुलगी मुस्लिम असेल तर मुलगा कुठल्याही धर्माचा असू दे त्यानं धर्म बदलायचा. असा हा ढोंगी सेक्युलर माणूस म्हणजे जिना. पण 1918 साली सर दिनशा पेटिट यांनी आपल्या मुलीच्या आंतरधर्मीय लग्नाला विरोध केला होता आणि जिना तेव्हा नवरदेव होते, घोड्यावर बसलेले होते. 1938 साली बरोबर 20 वर्षांनी त्याच मलबार हिलवर पारशी लोकांनी जिनांची पोरगी पळवून नेली आणि जिनांचा बदला घेतला असं आपण म्हणू शकतो. नीतीने जिन्नाला चांगलाच खेळ दाखवला आणि ही तर नुसती सुरुवात होती. अजून त्याला खूप काय काय बघायचं होतं आणि मग आली फाळणीची वेळ. 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान जन्माला आलं. जिना त्याचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. जगाच्या इतिहासात फार कमी लोकांना जे यश मिळतं ते जिनांना मिळालं. त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून एक देश निर्माण केला, पण त्यांचं कुटुंब त्या देशात कधीही गेलं नाही. जिनांची मुलगी दिना ही वाडिया कुटुंबाची सून होती. ती म्हणाली मी पाकिस्तानला येणार नाही. तेव्हा दिना आणि नेव्हिल यांना एक मुलगा झालेला होता. तो मुलगा म्हणजे जिनांचा नातू आणि त्याचं नाव होतं नुस्ली वाडिया. मोहम्मद अली जिना यांचं या आपल्या नातवावर आणि नातीवर देखील प्रेम होतं. पण ज्या कट्टर धर्मांधतेने त्यांनी एक देश निर्माण केला त्या देशावर कुणाचाही विश्वास नव्हता. त्यामुळे जिनाच्या रक्ताचा कोणीही नातेवाईक त्यानं निर्माण केलेल्या त्या पाकिस्तानात गेला नाही. सगळे भारतीय झाले. आणि जिनाच्या पराभवाचं सर्वात एक ठोस प्रतीक म्हणजे त्याचं घर. मलबार हिलवरती एक जिना हाऊस आहे ज्याला साऊथ कोर्ट असं म्हटलं जातं. आज ती हवेली रिकामी उभी आहे. तिची मालकी भारत सरकारकडे आहे. गंमत म्हणजे ती हवेली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाच्या अगदी जवळ आहे. फाळणीनंतर ही मालमत्ता इव्हॅक्युई प्रॉपर्टी म्हणजे स्थलांतरितांची मालमत्ता म्हणून वर्गीकृत झाली. दिनाने आयुष्याच्या अखेरीस म्हणजे वयाच्या 88व्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की मी जिनांची कायदेशीर वारस आहे, हे घर मला मिळावं. जिनांच्या पाकिस्तानातल्या मालमत्तेवरचा दावा तिथल्या कायद्यानं कधीच मान्य झाला नाही, कारण पाकिस्तानी कायद्यानुसार बिगर मुस्लिम माणसाबरोबर लग्न करणाऱ्या मुस्लिम स्त्रीला प्रॉपर्टी मिळत नाही आणि भारतात हे घर शत्रूच्या मालमत्तेच्या कक्षेत येत असल्यामुळे म्हणजे इनेमी प्रॉपर्टी असल्यामुळे सरकारनं तिची याचिका फेटाळली. पण अजूनही हा वाद कोर्टात आहे, चालू आहे. म्हणजे थोडक्यात तिला भारत आणि पाकिस्तान दोन्ही ठिकाणी देखील काहीही मिळालं नाही. आता आपण येऊया त्या 2 वर्षाच्या मुलाकडे ज्याच्या डोक्यावर जिनांनी ती करडी टोपी ठेवलेली होती. तो मुलगा म्हणजे नुस्ली वाडिया, दिना आणि नेव्हिल यांचा मुलगा, जिनांचा नातू. आणि याच नुस्ली वाडियांनी पुढे भारताच्या उद्योग जगतात जे केलं ते जिनांच्या पराभवाची दुसरी बाजू आहे. नुस्ली इंग्लंडमधल्या रग्बी स्कूलमध्ये शिकले आणि परत आल्यावर बॉम्बे डाईंगमध्ये 180 रुपयांवरती एक साधे ट्रेनी म्हणून काम करायला लागले. कंपनी अडचणीत आलेली होती. त्यांचे वडील नेव्हिल वाडिया यांनी ठरवलं की कंपनी विकून टाकायची आणि परदेशात जाऊन स्थायिक व्हायचं. इथं 27 वर्षांच्या नुस्लीने आपल्या वडिलांच्या विरुद्ध बंड केलं. असं म्हणतात की त्यांनी वडिलांना सांगितलं मला कुठल्या तरी युरोपियन देशामध्ये जाऊन दुय्यम नागरिक म्हणून राहायचं नाही. आणि कंपनी वाचवण्यासाठी नुस्लींनी कंपनीचे शेअर्स गोळा केले आणि गिरणी कामगारांना विनंती केली की त्यांनी आपापली सेव्हिंग्ज एकत्र करावी आणि कंपनीचे शेअर्स विकत घ्यावे. गिरणी कामगारांच्या पैशाने बॉम्बे डाईंग कंपनी भारतीयांच्याच हातात राहिली. त्यांना त्यांच्या आईनं म्हणजे दिनानं आणि त्यांचे जे मार्गदर्शक होते JRD टाटा यांनी यावेळेला मदत केली. नुस्ली वाडिया पुढे कॉर्पोरेट समुराय म्हणून ओळखले जाऊ लागले, कारण त्यांनी आयुष्यभर लढाया केल्या. 80च्या दशकात रिलायन्स आणि बॉम्बे डाईंग यांच्यात एक कडवा संघर्ष झाला. याच काळात नुस्ली वाडियांच्या हत्येचा एक कथित कट उघडकीस आला, ज्यात रिलायन्सच्या एका अधिकाऱ्याचं नाव आलेलं होतं. म्हणजे त्यावेळेला धीरूभाई अंबानी एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला नुस्ली वाडिया असा तो संघर्ष होता आणि त्याच्या कहाण्या त्या काळातल्या अनेक लोक सांगतात. हा आरोप खरं तर न्यायालयात कधी सिद्ध झाला नाही. ही केवळ 2 घराण्यांची भांडणं नव्हती, तर ती त्या काळातल्या लायसन्स परमिट राजची गोष्ट होती, जिथं सरकारी यंत्रणा हेच व्यावसायिक स्पर्धेतलं शस्त्र बनत चाललं होतं. नुस्लींनी आपल्या धाकट्या मुलाचं नाव जेह ठेवलेलं होतं. ते JRD टाटा यांच्या जहांगीर या नावावरून. टाटा हे त्यांचे गॉडफादर होते. आज मोहम्मद अली जिनांच्या या वंशजांचं वाडिया साम्राज्य भारताच्या उद्योग जगतात अजूनही ठामपणे उभं आहे.
नुस्ली वाडिया आजही बॉम्बे डाईंग आणि ब्रिटानियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचं वय आज 82 आहे आणि त्यांची संपत्ती आज सुमारे 5 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे, म्हणजे जवळजवळ 48,000 कोटी रुपये. त्यांची मुलं नेस वाडिया आणि जय वाडिया समूहातल्या वेगवेगळ्या कंपन्या सांभाळतात. नेस वाडिया तर IPL मधल्या पंजाब किंगचे मालक आहेत, त्यामुळे ते अनेकांना माहिती आहेत. हाच नेस वाडिया म्हणजे प्रीती जिंटाचा बॉयफ्रेंड, जो 2014 साली अर्थात त्यांचं ब्रेकअप झालं, पण आपल्यापैकी अनेकांना नेस वाडिया माहिती आहे, तो त्याच कारणास्तव. पण मला इथे एक गोष्ट सांगायला पाहिजे, ती म्हणजे एकेकाळी ज्या वाडियांचं नाव टाटा आणि बिर्ला यांच्या बरोबरीने घेतलं जायचं, ते साम्राज्य आज मुख्यतः एकाच कंपनीवरती उभं राहिलंय, ते म्हणजे ब्रिटानिया, म्हणजे बिस्किटं. बॉम्बे डाईंगची कापड बाजारातली जी जागा आहे ती नवीन ज्या कंपन्या आता आल्या त्यांनी घेतली आणि वाडियांची गो फर्स्ट नावाची जी विमान कंपनी होती ती 2023 साली दिवाळखोरीत गेली. जहाज बनवण्यापासून ते विमान कंपनीपर्यंतचा प्रवास वाडियांनी केला, पण विमान कंपनी चालवण्यात मात्र त्यांना अपयश आलं. आणि आता जाता जाता त्या जमिनीची गोष्ट सांगितली पाहिजे, जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती. लक्षात ठेवा, इंग्रजांनी लवजी वाडियांना बक्षीस म्हणून मुंबईतली जमीन दिली होती. 280 वर्षानंतर वरळीतली ती जमीन एका जपानी कंपनीला सुमारे 5,200 कोटी रुपयांना विकली गेली. मुंबईच्या इतिहासातली ही सर्वात मोठी जमिनीची डील होती. गिरणी कामगारांच्या जीवावर बॉम्बे डाईंग ही कंपनी त्या काळात वाचलेली होती, पण नंतर या सगळ्या गिरण्या बंद पडल्या आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्या केसेस आज देखील सगळीकडे उभ्या आहेत. या साम्राज्यावर आज देखील कायदेशीर लढाया कराव्या लागत आहेत. सेबीचं एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि एका जमीन प्रकरणात नुस्ली वाडिया आणि कुटुंबियांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आणि ब्रिटानियामध्ये गेल्या वर्षभरात नेतृत्वामध्ये अनेक बदल झालेले आहेत. नोव्हेंबर 2025 मध्ये तिथे जे प्रमुख होते वरुण बेरी यांनी राजीनामा दिला. म्हणजे ज्या एका कंपनीवर या घराण्याची बहुतांश संपत्ती आज उभी आहे तिथं सर्वात जास्त अनिश्चितता झालेली आहे. आता आपण जिथून सुरुवात केलेली तिथं परत येऊया. मुंबई 1946. एक उंच अलिप्त माणूस एका 2 वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर आपली करडी टोपी ठेवतो आणि म्हणतो, ही टोपी तुझ्याकडेच ठेव, तुला असू दे. तो मुलगा म्हणजेच नुस्ली वाडिया आज 82 वर्षांचा भारतातला एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. सुमारे $5 बिलियन म्हणजे जवळजवळ 48,000 कोटी रुपयांची त्यांची संपत्ती आहे. जिनांची मुलगी दिना वाडिया यांचं 2017 साली न्यूयॉर्कमध्ये निधन झालं आणि त्याच्यानंतर नुस्ली वाडिया हे त्याच जिनांच्या प्रॉपर्टीसाठी, ज्याची किंमत आज 1,000 कोटी आहे आणि जी मलबार हिलवरती जवळजवळ 2 ते 2.5 एकरामध्ये पसरलेली प्रॉपर्टी आहे, त्याच्यासाठी भारत सरकारशी लढतायत. जिनांनी एक देश जिंकला, पण त्यांचा वंश त्या देशामध्ये कधीही गेला नाही. तो इथेच भारतात राहिला. त्यांचा धर्म त्यांच्या पुढच्या पिढीत उतरला नाही. त्यांचे नातू पारशी आहेत आणि त्यांचं घर आजही मुंबईमध्ये भारतात उभं आहे. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर देखील जिना नेहरूंना पत्र लिहून सांगत होते की मी मुंबईला परत येणार आहे, माझं घर मला हवं आहे. पण जिना कधीही भारतात परत येऊ शकले नाहीत. ज्या माणसाने एक अखंड देश 2 भागात विभागला, तोच माणूस स्वतःचं कुटुंब मात्र अखंड ठेवू शकला नाही. ही कदाचित नियतीने त्याला दिलेली शिक्षा असावी. पुढे 11 सप्टेंबर 1948 म्हणजे स्वातंत्र्यानंतर 1च वर्षात जिनांचा पाकिस्तानच्या कराचीमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी दिना वाडिया उपस्थित राहिली, पण फक्त काही तासांसाठी. ती लगेच भारतात परतली. जिनांनी निर्माण केलेल्या पाकिस्तानबद्दल तिला काहीही कौतुक नव्हतं. म्हणे भारतातल्या मुस्लिमांच्या भविष्यासाठी जिनाने पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण केला, पण त्या पाकिस्तानच्या भूमीत जिना अक्षरशः एकाकी मेला. त्याच्या नातवाकडे कधीतरी युरोपमध्ये जाऊन राहण्याचा पर्याय होता, पण त्याचा नातू म्हणजे नुस्ली वाडिया हा एक कट्टर भारतीय होता. तो कट्टर भारतीय म्हणून जगला. तो भारत निर्माण करण्यामध्ये त्यानं आपलं योगदान दिलं आणि भारतात त्यानं पैसाही मिळवला, उद्योगपती झाला. पण 1946 साली जिनाने छोट्याशा नुस्ली वाडियाच्या डोक्यावर जी आपली टोपी घातली, पण कदाचित त्या छोट्याशा नुस्लीने त्याच वेळेला जिनाची पावले वळताच ती टोपी काढून फेकून दिलेली असावी. त्यामुळे इस्लामच्या नावावर वेगळं राष्ट्र निर्माण करून भारतातल्या लाखो मुसलमानांना जरी जिनाने टोपी घातली असली तरी आपल्या मुलीला आणि आपल्या नातवाला मात्र जिना टोपी घालू शकला नाही. हेच सत्य आहे. मोहम्मद अली जिनाची आणि वाडिया कुटुंबाची आणि त्यांच्या वंशजांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.